उथळ मनाची सह्याद्री, सह्याद्रीला खुश ठेवा, सगळे खुश राहा. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण गेलो आहोत जीवदान किल्ला जुन्नरमध्ये. तर आपण रात्री 2 वाजता पोचलेलो आहे तिथल्या बेस विलेजमध्ये, घाटघर गावामध्ये. तर सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही पडलो बाहेर ट्रेकिंगसाठी गडावर जायला. बाहेर पडताच आम्हाला असे खूप छान असे दृश्य दिसले. शेजारीच एक आपली जिल्हा परिषदची शाळा पण होती ही. मग आम्ही किल्ल्यावर जाताना छान एक दृश्य बघितले सकाळी सनराईज होताना, आणि हा डोंगर खूप नयनरम्य होता. तर तोच डोंगर आम्हाला 3-4 वेळा गडावर जास्तपर्यंत दिसला. शेवटी गडापर्यंत जास्त पण आम्ही तो डोंगर पाहत होतो. डोळ्यांना सुख देण्यासारखा होता. खूपच डोळ्याचे पारणे फेडले. मग थोड्याच वेळ पुढे गेल्यानंतर आम्हाला जीवदान किल्ल्याचे एक भव्य दिव्य रूप दिसले. मग आम्ही ट्रेक चालू करताना आम्हाला सोनेरी सूर्याची किरणे जीवदान किल्ल्यावर पडताना खूप छान दिसू लागले. मग आम्ही ट्रेक चालू करताना आम्हाला रॅपलिंग आणि झिपलाईन करण्यासाठी लागणारे हेल्मेट आणि हार्नेस घेऊन ट्रेकिंग करण्यासाठी निघालो. सुंदर अशा सनराईज बघत बघत आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. त्यानंतर ट्रेकिंग चालू केल्यानंतर आम्ही पुढे जाता जाता एक असा सुंदर हा नाणेघाट बघितला. पावसाळ्यामध्ये इथे खूप छान क्लायमेट असते पावसाचे. मग आम्ही निघालो हेल्मेट आणि हार्नेस बॅगेला लटकून ट्रेकिंगसाठी. तर ट्रेकिंगला सुरुवात करताना आम्हाला गडाखाली सगळ्यांची एंट्री करून सगळ्यांना पास देऊन ट्रेकिंगला सुरुवात केली. तर आता आपण जाणून घेऊया जीवदान किल्ल्याविषयी सविस्तर माहिती. जीवदान किल्ला महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि साहसी ट्रेकसाठी प्रसिद्ध किल्ला आहे. तो पुणे जिल्ह्यात नारायणगाव जवळ गिरीशिखर रांगेत स्थित आहे. हा किल्ला मावळ प्रदेशात येतो आणि तो नाणेघाटाच्या जवळ असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जीवदान किल्ल्याची माहिती. 1. इतिहास. जीवदान किल्ल्याचा इतिहास सातवाहन काळापासून असल्याचे मानले जाते. मुघल आणि मराठा साम्राज्याच्या काळात हा किल्ला एक महत्त्वाची सामरिक ठिकाण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या किल्ल्याचा वापर केला होता. इथेच शंभूराजे संभाजी महाराज यांना बालपणात ठेवण्यात आले होते, असं काही ऐतिहासिक पुरावे सूचित करतात. 2. भौगोलिक स्थान. समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 3750 फूट 1142 मीटर. नाणेघाट मार्गावर असलेला हा किल्ला एका उंच सुळक्यावर वसलेला आहे,
त्यामुळे चढाई थोडी कठीण आणि साहसी आहे. 3. किल्ल्याची वैशिष्ट्ये. किल्ल्यावर एक प्रवेशद्वार, काही पाण्याची टाकी आणि गार्द्या आहेत. एक अत्यंत प्रसिद्ध असा खडा पर्स सुळका आहे, जो ट्रेकर्ससाठी मोठा आकर्षण आहे. इथून हरिश्चंद्रगड, नाणेघाट, भीमाशंकर अशा किल्ल्यांचे दर्शन होते. 4. ट्रेकिंग माहिती. ट्रेकिंगचा दर्जा मध्यम ते कठीण. वेळ. ट्रेकसाठी 5 ते 6 तासांची गरज भासू शकते. निथळ मनाची सह्याद्री. सह्याद्रीला खुश ठेवा, सगळे खुश राहतात. आणि सकाळी 7-7:30 वाजता सुद्धा आपल्याला चंद्राची प्रतिकृती दिसत होती. सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी. पावसाळ्यात थोडा धोकादायक होऊ शकतो. 5. कसे जायचे. नारायणगाव हे सर्वात जवळचे मोठे शहर आहे. नारायणगावहून गढेगाव किंवा आंबेगाव या बेस व्हिलेज पर्यंत जाऊन ट्रेक सुरू करता येतो. असल्यास मी तुम्हाला ट्रेकसाठी आवश्यक सामानाची यादी, मार्गदर्शक नकाशा किंवा ह्या किल्ल्याचे फोटोही देऊ शकतो. सांगा असल्यास. नंतर आम्ही ट्रेक करून पोहोचलो जीवदान किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. मग आम्ही किल्ल्यावर गेल्यानंतर वरतून किल्ल्याची पाहणी करताना बघत होतो तर आम्हाला स्वर्ग दिसत होता. मग आम्ही पुढे येऊन ॲक्टिव्हिटी करायच्या ठिकाणी आलो आणि तिथे झिपलाईन बघून आम्हाला खूपच भीती वाटायला लागली. तरी पण आम्ही घाबरलो नाही आणि झिपलाईन करायची मनात ठरवून घेतले आणि झिपलाईन चालू केली. झिपलाईन करून मग आम्ही वानरलिंगी सोडक्यावर येऊन बसलो आणि त्यानंतर आम्ही रॅपलिंग करायला सुरुवात केली. मग आम्ही रॅपलिंग करून खाली आलो
तेवढ्यातच बाबा म्हणले आम्हाला लिंबू सरबत घ्या. मग आम्ही मस्त लिंबू सरबत घेतला आणि पिला आणि मन हलके झाले. त्यानंतर आम्ही डोंगरांच्या सावलीमध्ये बसून मस्त निसर्गाचे सुख घेत बसलो होतो. तर असा होता आपला जीवदान किल्ला आणि वानरलिंगी सुळका. आपण ड्रोनच्या माध्यमातून बघूयात.